नाही सुभेदार है ना, एक लोखंडी गेट, एक हाऊस. मला इथे एक रूम मिळेल का प्लीज? हो मिळेल पण जरा लहान आहे चालेल. हो ऑफकोर्स, वाय नॉट. बॅनर्जी साहेब, येस. दॅट इज माय वाईफ चित्रा आणि हे मिस्टर बॅनर्जी. तुमचं सामान एवढंच आहे? येस. बाकीचं सामान मी गाडीत ठेवलंय. ते काय आम्हाला काढता खूप कॉम. कोण? म्हणजे माझ्या गरजा खूप कमी, त्यामुळे आवश्यक सामान बॅग मध्ये आहे. एनिवे मी तुमच्या रूमचं बघून येते. बाय द वे तुम्हाला सांगून ठेवते ती एकच रूम आता अवेलेबल आहे, बाकी सगळ्या फुल झालेल्या आहेत. हो म्हणजे नमस्कार प्रेक्षको, सुमेधा गेस्ट हाऊस नवकरकर्त्री नाट्य रंगभूमीवर येत आहे. आपण स्वागत करूया शंतनू मोघे थँक्यू, धन्यवाद. आणि आनंद पाटील सर दोघांचे मनपूर्वक स्वागत. अर्थातच नवीन नाटक आहे, सस्पेन्स थ्रिलर आहे. तुला तर वेगवेगळ्या जॉनरमध्ये आपण पाहत आलेलो आहे आणि सरांची पण आता मालिका पण सुरू आहे. तर कसं म्हणजे या टीम कशी जुळवाजुळव झाली आणि हे नाटक करायचं असं तुम्ही दोघांनी कधी कसं काय म्हणता? म्हणजे संगीत आवडली म्हणून नाटक करावं असं वाटलं? दोन्ही गोष्टी. एक तर माझी मालिका सुरू झाली होती आणि मी किंकेर सरांबरोबर आधी काळी राणी नावाचं नाटक करत होतो आणि ते नाटक झालं, त्याचे प्रयोग झाले आणि एका पॉइंटला असं झालं की आता मालिका तर सुरू आहे पण अजून एक नाटक असायला पाहिजे, कारण मला आवडतं नाटकात काम करायला आणि रंगभूमीवर काम करायला. एक दिवस रॅन्डम सरांना मेसेज केला की सर नवीन नाटक काय असेल तर सांगा. तर म्हणाले की उद्या मला फोन करा 11 वाजता. 11 वाजता फोन केला आणि सर म्हणाले की पार्ल्यात भेटायला येईल. ओके, भेटायला गेलो आणि सर म्हणाले की मावसाहेब माहिती तुला लो त्याच्यावर नाटक करतोय आपण. तर त्यात 2 कॅरेक्टर्स आहेत, एक बेंगॉली आणि एक थोडा. त्यापैकी काय करता येईल ते बघूया पण करूया. म्हणजे ओके सर. म्हणजे मला असं काही हे नव्हतं की नाही हे नाटक नको, संविधान नको, मला नाटक करायचा हा मुद्दा आहे. त्यामुळे सर म्हणाले माऊसच्या सारखं नाटक. मी तर म्हणलं ओके. आणि मग नंतर बँडाला एक दिवस भेटून तालमीत सगळे अचानक सगळे दिसलेच मला की कोण कोण आहे असं झालं. माझं रिझन केवळ विजय केंकरे सर होते. विजय केंकरे सरांना हा खूप आपण म्हणूया की नशीबवान आहे आणि मला प्रचंड आनंद आहे की असं लगेच म्हणल्या त्याला नाटक मिळालं. आणि मी विजय सरांना जवळपास 7 वर्ष मागे होतो. मी सर एकत्र काम करायचे सर तुमच्या हाताखाली आणि लकी तो योग आत्ता जुळून आला. संहिता होतीच डेफिनेटली, पण येस माझ्यासाठी विजय सरांबरोबर काम करणं ही सगळ्यात मुख्य रिझन होतं हे घेण्याचं. तू जास्ती अनुभव आहेस म्हणून मला विचारायचं विजय सरांकडनं नेमकं काय शिकायला मिळालं? अरे कमाल, मी तुला सांगूच शकत नाही. म्हणजे ज्या लोकांनी विजय सरांची भेट घेतलेली आहे किंवा त्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत ना, त्या लोकांना तंतोतंत पटेल की मी काय बोलतोय. विजय सर दिग्दर्शक म्हणून कमाल आहेतच, यात काही वादच नाही. म्हणजे खूपच ग्रेट आहे. पण त्याच बरोबरीनं ती व्यक्ती इतकी नॉलेजेबल आहे ना, इतकी नॉलेजेबल आहे ना. म्हणजे आपल्या ज्या नाटक बसवतानाच्या ज्या क्रिएटिव्ह गोष्टी असतात त्या तर त्यांच्या ग्रेट असतातच, पण ते संपल्यानंतर देखील विजय सर जे काही त्यांचे अनुभव सांगतात ना, एकतर ती व्यक्ती जगभर अनेकदा फिरून आलेली. त्यामुळे ना फक्त मराठी रंगभूमीशी निगडीत असं नाही, त्यांना प्रत्येक कंट्रीमधली रंगभूमी काय करते, काय चालू करते, यातलं वेगळेपण काय आहे, मग हे आपल्याकडे काही आणता येऊ शकतं का, असं हे सगळं असताना ही झाली फक्त कामाविषयीची. बरं त्यांचं वाचन इतकं अफाट आहे, त्यांचा ते फूडी आहे, त्यामुळे त्यांचं खाण्याची आवडी निवडी आणि हे सगळं इतकं तुमचं म्हणजे रिहर्सलचा जो काळ असतो ना, तो विजय सरांबरोबर घालवणं म्हणजे क्या बात आहे असं होतं. पण विजय सर आहेतच, त्यांच्याच बरोबरीने शीतल सर आहेत, शीतल तळपदे सर, ते पण प्रचंड अनुभव आहेत. आणि म्हणजे लाईट्स मधला बादशाह मुळे आपण आत्ता रंगभूमीवरचं प्रदीप मुळे सर आहेत ज्यांनी नेपथ्य केलेलं आहे. त्यामुळे ही सगळीच माणसं इतकी थोर आहेत ना, त्यांच्या कामाने झालेली. अजित दादा म्युझिकसाठी, अजित दादा आहे, अजित परब, त्यांनी इतकं सुंदर गाणं केलंय त्याचं सुद्धा. सुभेदार गेस्ट हाऊसचं टायटल अमेझिंग केलेलं आहे. त्यामुळे हे सगळे क्रिएटिव्ह लोक एकत्र येत असणाऱ्या प्रोजेक्टमध्ये आपण भाग होणं त्याला आपण भाग्यवान समजतो मी, मला स्वतः. आता रंगभूमीवर पद्मिनी धाम म्हणाल किंवा 217 पद्मिनी धाम, नंतर मास्टर माइंड, असं म्हणजे नाटकं आहेत सध्या सस्पेन्स थ्रिलर या जॉनरची.
आणि रहस्यकथा म्हटल्यावर पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात ते लेखक रत्नाकर होते. हो, हो. म्हणजे तू लेखकांचा ते पण मुलगा आहेस. ते पण आहे. तर तुला विशेष अभ्यास करावा किंवा कुठले साहित्य कृती वाचलीस आवडली असं कुठल्या तुझी रहस्यकथा कुठली मला रत्नाकर मतकरींचं लिखाण आवडतंच इन जनरली सुद्धा. त्यांचं म्हणजे रहस्यमय तर आहेतच, पण ओव्हरऑल सुद्धा त्यांची नाटकं मला फार आवडतात. म्हणजे माझ्या वडिलांनी त्यांची 3 नाटकं केलेली आहेत, त्यामुळे तो एक माझा आवडता लेखक आहेच आहे, त्यात काही वादच नाही. मी इंग्लिशमधलं पण थोडंफार वाचलेलं आहे. मी काय फार अफाट वाचतो अशातला भाग नाही, खरं सांगतो. पण जे जे काही छान येतं किंवा कोणी जर रेकमेंड केलं की अरे हे नक्की वाचा, तर मी ते नक्की पुस्तक मिळवतो किंवा OTT किंवा फिल्म असेल तर ती बघतो आणि वाचतो. आणि इव्हन रहस्यामध्ये सुद्धा ना त्याच्यात अनेक वेगवेगळे प्रकार येतात. हा खूप खूप खूप. त्यामुळे एक रहस्यमय नाटक कदाचित असं आहे, म्हणजे मी तुला एक्झाम्पल सुद्धा देऊन सांगू शकतो. विजय सरांचं नाटक आहे अ परफेक्ट मर्डर, आल्फ्रेड हिचकॉकचं डायल फॉर मर्डरचं अडॅप्टेशन होतं. त्याच्यात गंमत अशी आहे ना की ते प्रेक्षकांसमोर तुम्हाला आधीच दाखवतात की तू कुणी आहेस, तू ह्याला ह्याचा खून केलेला आहे, सगळ्यांना माहिती. आता तर होल नाटक की प्रूव्ह तर करून दाखव की तू कुणी आहेस, हे सगळे. आत्ताचं जे आपलं सुभेदार गेस्ट हाऊस आहे ना त्याच्यात फक्त आपण एवढंच दाखवलं की खून झालेला आहे. आता त्या अनुषंगाने इंट्रोगेशन सुरू झालेलं आहे की कोण असू शकतं, कोण असू शकतं, कोण असू शकतं. ऍब्सोल्युटली. म्हणजे असे रहस्यामध्ये पण अनेक वेगवेगळे प्रकार आहेत जे आपल्या मराठी रंगभूमीवर सगळे हाताळले गेलेले आहेत. मी परत म्हणतो की मराठी रंगभूमी प्रचंड समृद्ध आहे सर्वार्थानेच. तसंच या ह्याच्यात पण रहस्याचे पण आता घाबरायचं नाही. रत्नाकर मतकरींचंच आहे, किती सुंदर सादरीकरण आहे, वेगळ्याच प्रकारचं, वेगळ्या विजय सरांनी बसवलंय परत. सो मी परत तेच म्हणतोय ना की पण मग याचं वेगळेपण काय? याचं वेगळेपण ऍज सच मी तुला सांगू, एक आता थोडक्यात सांगतो तुला की एक खून होतो या नाटकामध्ये. त्या अनुषंगाने इंट्रोगेशन सुरू होतं, मी इन्स्पेक्टरची भूमिका करतो. आणि एक सुभेदार गेस्ट हाऊस नावाचं एक गेस्ट हाऊस आहे जिथे वेगवेगळ्या प्रांतातून काही वेगवेगळ्या भागातून लोक राहायला आलेले आहेत. आणि जेव्हा हे इंट्रोगेशन सुरू होतं ना तेव्हा प्रत्येकाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची जी येणारी उत्तरं आहेत ना ती त्या झालेल्या खुनाशी निगडीत आहेत असं वाटायला लागतं. बरं, जेव्हा मी तुला प्रश्न विचारतोय तेव्हा तुझ्या उत्तरांवरून प्रेक्षकांना हेच वाटतं की अरे तुझी सगळी उत्तरं त्या अनुषंगाने मला करेक्ट वाटतं की तुम्ही आहे. परत मी दुसऱ्या व्यक्तीकडे जाताना ह्याला जेव्हा विचारतो की काय तुझं काय आहे, तू कुठे होतास, काय करत होतास, तेव्हाची सगळी जेव्हा आपण उत्तरं ऐकतो ना कॅरेक्टरच्या बाबतीत असं आहे की प्रत्येक जण विचित्र वाटतंय का पॉइंटला. म्हणजे ही सामान्य माणसं नाही, ही विचित्रच आहेत, ही इथून सर्किट आहेत. आणि प्रत्येक जण एक अर्ध खोटं बोलत असतो किंवा खरंही बोलत असतो पण ते खरं वाटत नाही असं वागत असतो. त्यामुळे प्रत्येक जण असं वेगवेगळा काहीतरी विचित्र करताना दिसतो. त्यामुळे अजून इन्स्पेक्टरची गोष्ट होती की ओनर पण खरं बोलतोय का नाही माहित नाही का पॉइंटला, जे गेस्ट आहेत ते पण खरं बोलतायत की माहित नाही. आणि या सगळ्यातून मार्ग काढून त्याला कुणी शोधायचा आहे. त्याच्यामुळे लोकांचं असं की आणि शेवटच्या क्षणाला लोकांना कळतं की अरे बापरे नक्की एक्झॅक्टली काय घडलंय आणि घरात कोणी कोण आहे. तुम्ही आता हलकी फुलकी भूमिका मालिकेमध्ये करता आहात आणि ती आम्ही घराघरात पाहतोय, पण आता ह्या रोलसाठी काय चॅलेंजेस होते तुम्हाला? एक तर चॅलेंज म्हणजे मी बॅनर्जी नावाचं कॅरेक्टर यात करतोय आणि एक तर यात मी बॅनर्जी नावाचं कॅरेक्टर करतोय आणि बॅनर्जी हा ऑब्व्हियसली बेंगॉली आहे. तर माझ्यासाठी टास्क हाच होता की एक तर बेंगॉली त्यात जरासं ऍड करायचं होतं आणि दुसरा टास्क म्हणजे तो वयस्कर नाहीये पण वयस्कर वाटतोय किंवा तसा वागतोय किंवा वयस्कर आहे पण असं सगळं क्रिएट करायचं होतं ऍक्च्युली, की तो वाटायला पाहिजे पण नाही किंवा खरं तर आहे पण वाटत नाही, असं दोन्ही सगळं करायचं होतं. त्यामुळे बेसिकली बॉडी लँग्वेज साठी काहीतरी करणं गरजेचं होतं. सो अर्थात मी ते काय केलंय, कशा पद्धतीने मी ते करतो ते तुम्हाला नाटकात पाहायला मिळेलच. पण मेन टास्क तोच होता की एक तर बेंगॉली ती तशीच यायला हवी, जे काही थोडंफार वापरतो बेंगॉली ते ऑथेंटिक बेंगॉली वाटावं जेणेकरून तो खरा वाटावा. आणि मराठी कारण तो सगळीकडे फिरतो असं त्याचं कॅरेक्टर आहे. तो भटकंती करणारा माणूस आहे त्यामुळे त्याला मराठी प्रमाण मराठी पण येतं असं आपण गृहीतच धरतो. सो मेन टास्क बॉडी लँग्वेज आणि भाषा हेच होतं. आणि मस्त काम करतो, सुंदर रोल निभावतो, सुंदर. आणि त्याच्यात जे ट्रान्झिशन आहे ना बंगालीमधून मराठीमध्ये जाणं, मराठीमधून अचानक बंगाली शब्द बोलणं वगैरे इतकं सुंदररित्या करतो तो, कमाल करतो, काही वादच नाही. आणि एक आता
पाहिलं हो मला पाहिलं का काय होऊन बसले ते सर सातपुतेपर्यंत विचारत होतो तुम्हाला हा केस बद्दल काय माहितीये सांगा सांगा कोणी काय सांगायला तयार नाही तुला लाज वाटत नाही हो माणूस म्हणून घ्यायला तुम्हाला नवीन झाला पोलीस स्टेशनवर व्हॅन बोलून घेतो सगळ्यांना कुंतो व्हॅन मध्ये घेऊन जातो पोलीस स्टेशन मग 3rd डिग्रीवर जे काय होईल ना ते निस्तारा तुमचं तुम्ही अरे आता फाटली आहे वर हो बाई बेबी द्याल चला आठवा विचार करा जरा काय आठवत आहे सांगा सगळ्याच नाही नाही मला खरंच काहीच आठवत नाही काही आठवत नाही तुमचं काहीतरी काम होतं म्हणून तुम्ही आत गेला होता बरोबर तुम्ही जेव्हा आतून बाहेर आला असता जस्ट आधी इथं मर्डर पडला असणार म्हणजे हो तुम्ही जेव्हा आतून बाहेर आला तेव्हा इथं कोणाला पाहिलं काही काही ऐकलं